आई कुठे दिसत का नाहीये? गॅलरी मध्ये दिसत नाहीये. थांबवा थांबवा. हे घ्या. थँक्यू. आदित्य सर. अगं आदित्य सर, तू काय करतेस इथे? हो मी कवापासून फोन लावते तुम्हाला, फोन सुद्धा उचलत नव्हता तुम्ही. अगं कवापासून तुमची वाट बघते, मला काळजी वाटायला लागली म्हणून मी तुम्हाला शोधत तिकडे आले. तुम्ही ठीक आहात ना? अगं पारू, पण पारू बाळ कशी आहेस तू? मी बरी आहे. मारुतीला सांगून येतो, तो पण नव्हता इथं, लई दिवस झालं गावी गेला होता, आजच आलाय, लई खुश होईल. मी सांगून येतो त्याला. हा बघितलंस कशाला आलीस इथे? एक काम कर, ये इकडे बस. ये इकडे इकडे बस. इथे बस. आईला 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 सॉरी सॉरी, उशीर झाला. तुझी शतपावली झाली ना? मस्त. चला श्रीकांत, चल. माझ्या शतपावलीसाठी चाललेलंच नाहीये हे सगळं. मग हे सगळं तुझ्यासाठी चाललंय. अगं डॉक्टरांनी तुला सांगितलंय जेवल्यानंतर सुद्धा थोडंसं चाला. थोडंसंच चालायचंय श्रीकांत. रोज. हो, तुझ्या तब्येतीसाठी चाललंय. चल. अगं पण रोज काय आहे गं? हो अर्थातच. पण मी काय म्हणतो तुला, ए रमाकांत, काय एवढ्या रात्री गडबडीत चाललंयस कुठे? साहेब, मारुती मामाकडे चाललो होतो. बाहेर आदित्य बाबा आणि पारुवहिनी आले. खरं तर मॅडम, आदित्य साहेब तुम्हालाच भेटायला आले होते, पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. ठीक ये. बघितलंस ना, आदित्यने मनात आणला असता ना तर तो आज येऊ शकला असता, पण तुझ्या शब्दांचा मान ठेवायचा म्हणून तो बाहेर थांबलाय. विचार कर, अजूनही तो तुझा तेवढाच रिस्पेक्ट करतोय. करत असेल मग मी काय करू? आईला हा आडमुठेपणा झाला, चांगलं नाहीये. चल आपण भेटूया त्याला. चल. एक मिनिट चल. तो कोण आहे स्पेशल? तो माझा मुलगा तर नक्की नाहीये, आणि तो आत्ता ह्या वेळेला गेटच्या बाहेर उभा आहे, याचा अर्थ तो व्हिजिटर आहे, आणि व्हिजिटर्सना भेटायची ही वेळ नाही. आत्ता ह्या वेळेला मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवत असते. हा माझा वैयक्तिक वेळ आहे, पर्सनल टाइम. आत्ता ह्या क्षणी मी कुठल्याही व्हिजिटरला भेटत नाही. श्रीकांत, हे वर्षानुवर्षाचं रुटीन आहे, हे असंच राहणार आहे आणि कधीही बदलणार नाहीये. पहिल्या तुझं बरोबर आहे, पण त्याआधी काय म्हणालीस? तो आपला मुलगा नाहीये. आदित्य आपला मुलगा आहे, आणि एवढ्या रात्री इथे आलाय, याचा अर्थ त्याचं तेवढंच काहीतरी महत्वाचं काम असणार आहे. जे लोक मला भेटायला येतात त्यांचं माझ्याकडे महत्वाचंच काम असतं. कोणी सहज गप्पा मारायला येत नाही, आणि ज्यांचं महत्वाचं काम असतं त्यांना माझी वाट बघावी लागते. असं सहज मी भेटले असं फार क्वचित होतं, आणि कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हा सर्वस्वी माझा निर्णय असतो. आणि या क्षणी खरंच मला कुणालाही भेटायची इच्छा नाहीये. खरं तर मला झोप येते. गुड नाईट. पहिल्या मला नाही पटलं तुझं हे वागणं. आदित्य सर, पाणी. तुम्ही मी प्या. दादा. पारू, मला माफ कर. का दादा? माहित नाही मारुतीला काय झालंय. त्याला बोलवाय गेलो होतो मी, त्याला सांगितलं की तू आणि आदित्य सर इथे आलेत म्हणून, पण त्यांनी यायला नकार दिला.
आपल्या मुली आणि जाव्यासोबत कोण वागतं असं? त्याला बोललो मी किती दिवसानंतर पारू आणि आदिती सर तुला भेटायला आलेत, एकदा भेट करून घे. तर म्हणाला की मला त्यांचं तोंड बी नाही बघायचं. पारू, हरकत नाही काका. तसं बी आम्ही देवी आईंना भेटायला आलेलो कामासाठी. आईल्या बाई बी कधी बाहेर येईल काय सांगता येत नाही. आय थिंक सो आपण एक काम करूया, आपण निघूया का? कारण की खरंच खूप उशीर झालाय आणि मला नाही वाटत आई आता येईल बाहेर. हां, रात्र झाली, चल निघूया आपण. नाही 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 आदित्य सर, आपण इकडेच थांबायला पाहिजे. नंतर पश्चाताप नको ना व्हायला की का नाही थांबलो म्हणून. आणि मला सांगा, रात्र आहे म्हणून काय झालं? दिवस बी होणारच आहे ना. त्यामुळं मला असं वाटतं की आपण इकडे थांबायलाच पाहिजे. देवी यांना भेटल्याशिवाय आपण इकडे नाही जायचं. आपण थांबतो इकडं. काका काका मी इकडेच थांबतोय. पण सर, नाही दादा, ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही थांबतो इथे. हां, तुम्ही जावं, तुमचं काम करा. ठीक आहे सर. सॉरी. पारू, आदित्य सर, माझा ऐका आज चला. मामा, मी खरंच आत नाही येऊ शकत, तुम्हाला माहिती आहे. मला सगळं माहिती आहे, पण माझ्यासाठी गार्डन मध्ये झाडापाशी बस. बरोबर.